बातमी आहे राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि एक मोठी बातमी। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतच्या हालचालींना आता वेग आलाय। महाराष्ट्रामध्ये लवकरच शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली जाणार आहे। एकंदर आपलं पुन्हा एकदा स्वागत। नमो किसान महासन्मान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। शिर्डीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरण देखील होईल। राज्यातील 13,45,000 शेतकऱ्यांना या दोन्ही योजनांचा लाभ। शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी खुशखबर। नमोचा 8वा हप्ता पुढील आठवड्यामध्ये सरकारने केली सगळ्यात मोठी मोठी घोषणा। देशातील साखर उत्पादनामध्ये 86% वाटा 3 राज्यांचा। महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, कर्नाटक आहे अग्रस्थानी। 2 लाख फेरफार नोंदीमध्ये घोळ। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विधान परिषदेमध्ये अखेर कबुली, तर तात्काळ होणार अधिकाऱ्यांचं निलंबन। खरीप हंगामावरती खत टंचाईचं मोठं सावट। शेतकऱ्यांना ऐन पेरणीच्या वेळेस खत मिळणार नसल्याचा पुरावा। पेट्रोल डिझेल 68% पर्यंत महागले। 95 देशात युद्धाने इंधन दराचा स्फोट। होर्मुझ समुद्रधुनीवरील तणावामुळे इंधन बाजार पेटला। भारतात दर मात्र स्थिर। AI मुळे जागतिक अर्थव्यवस्थेला 442 अब्ज डॉलरचा मोठा फटका। इंटरपोलचा धोक्याचा इशारा 4.5 पटीने धोकादायक असल्याची माहिती। मोवियाला एकच जागा। 8 महायुतीच्या पारड्यामध्ये परिषद निवडणूक। भाजपला 5 जागा, काँग्रेसला मिळतोय भोपळा, तर निवडणुका बिनविरोध होण्याची शक्यता। अनिल अंबानींची सीबीआय कडून चौकशी। 2,929 कोटींची फसवणूक। आज होणार पुन्हा चौकशीला सुरुवात। गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवारामुळे जलसाठा क्षमतेमध्ये वाढ। मुख्यमंत्री फडणवीसांच्या संकल्पनेची फलश्रुती। शेतकऱ्यांना मोठा लाभ मिळाल्याची माहिती। तेलाच्या भडकलेल्या किमतीने बाजार हादरला। जून 2024 नंतरची एका दिवसातील सर्वात मोठी घसरण। सेन्सेक्सची 2500 रुपयांची घटांगळी। भारताच्या एकूण आर्थिक उत्पादनापैकी 10 राज्यांचा 17% वाटा। किरकोळ कर्जामध्ये दक्षिण भारत आघाडीवर असल्याची माहिती। गुढीपाडव्याचा गोडवा फिका। आंब्याची आवक यंदाही कमी। खराब हवामानाचा फटका। फक्त 24,000 पेट्या आल्या। सलग तिसऱ्या दिवशी घसरण झालेले शेतकऱ्यांवरती संकट। गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला सोन्याचा दर थेट 8,000 रुपयांनी घसरला। दागिन्यांच्या खरेदीला ग्राहकांची अधिक पसंती। उलाढाल 200 कोटींची। पूर्वमोसमी पाऊस, गारपिटीचा तडाखा। रब्बी पिकं, फळबागांचं नुकसान। शेतकऱ्यांकडून पंचनाम्याची सरकारकडे मागणी। डाळिंब बाग जाळणाऱ्या आरोपीला 3 महिन्यांचा कारावास। पंढरपूर न्यायालयाचा महत्वपूर्ण निकाल। 45,000 रुपये दंड आकारल्याची माहिती येते समोर। चुकीच्या हवामान अंदाजामुळे शेतकरी संतप्त। पंजाब डक यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्याची मागणी। शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आल्या आता समोर। इफ्कोच्या नॅनो NPK खतांना केंद्राची मंजुरी। परकीय खत पुरवठ्याच्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांना आता मिळतोय महत्त्वाचा दिलासा। इराणच्या सर्वोच्च नेत्यांना लक्ष्य करण्याच्या रणनीतीचे विपरीत परिणाम। अभ्यासकांचा इशारा। 3 दिवसात 3 बडे नेते ठार झाल्याची धक्कादायक माहिती येते समोर। रामलीला मैदानावरती शेतकऱ्यांचा एल्गार। भारत अमेरिका करार रद्द करण्याची केंद्राकडे शेतकऱ्यांची एकमुखी मागणी। सरकार काय करणार याकडे लक्ष। LPG वाले गॅसवर बायोगॅस उभारणाऱ्यांना नो टेन्शन। अहिल्यानगरमधील शेतकऱ्यांकडून 3 वर्षात 1200 संयंत्रांची उभारणी। यंदा केंद्राकडे उद्दिष्ट नाही। पशुपालन उद्योजकतेस मिळणार चालना। मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना राबवण्याचा निर्णय। अल्पभूधारक, अत्यल्पभूधारकांना प्राधान्य देण्याची माहिती। पोखरामधून कृषी अवजारे बँकेस मिळणार 60% अनुदान। महिला सक्षमीकरणासाठी महत्त्वाचं पाऊल। जागतिक बँक करणार महाराष्ट्र सरकारला मदत।
राज्यात कलिंगड 200 ते 1800 प्रति क्विंटल, अकोल्यामध्ये 600 ते 800 रुपये दर, छत्रपती संभाजीनगरमध्ये 500 ते 1000 रुपये, नाशिकमध्ये 800 ते 1500 रुपये दर. वन्यजीव संरक्षण अधिनियम सुधारणेला विधानसभेत मंजुरी, बिबट्याच्या त्रासातून मुक्ती मिळणार, वन्य मंत्र्यांकडून विश्वास व्यक्त, बिबट्याच्या सूची 1 मधून 2 मध्ये समावेश. नियमित कर्जफेड करणारे शेतकरी उतरले रस्त्यावरती, गडहिंग्लजला प्रांत कार्यालयावरती शेतकऱ्यांचा प्रचंड भव्य मोर्चा, सरकार लक्ष देणार की नाही, शेतकरी संतप्त.